देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार, तत्नना देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार। ए कमळे, काय ग? अगं गाणं म्हणते का भाताला वारा देते? हा, दोन्ही बी एकदम करते. तरी पण काम कमी आणि गाणंच लई तुझं. सासरी गेल्यावर कसं होणार ग तुझं? हा, सासू चांगली मिळाली तर बरं, नाही तर काय खरं नाही बघ तुझं. मला सासूच नाही. म्हणजे काय म्हणजे? लक्षाची आई लहानपणीच वर गेली. ए बया, म्हणजे तू धरून चालले वय लक्ष बरोबर तुझं लगीन होईल? मग दुसरं कोण त्याच्याशी लगीन करणार? आणि बजरंग दादा तो तयार होईल वय? का नाही तयार होणार? म्या माझ्या दीपू दादाचा वशिला लावीन की. माफ करा, दीपक. दीपक? दीपू हा तोच. इथंच राहतो. काय पाहिजे? आपण. ही दीपूची आहे. नमस्कार. नमस्कार. मी दीक्षितांची मुलगी. दीक्षित साहेबांची लेख होय? अगं मग अशी बाहेर का उभी? ये आत ये. काय बघत उभी राहिलीस? 2 कप चहा कर. वय वय. नको नको, कशाला? अगं असं कसं? पहिल्यांदा आलीस ना? तशीच गेली तर दीपू रागवेल की माझ्यावर. हा, ये आत ये. ये बस. माझा दीपू सारखा ज्योती ज्योती करतो. ती तूच नव? काय येडी म्या अभिषानाने भरले आणि तुला बी भरवलं. थांबा. काल तुझ्या गाडीची बैल उधळली होती ना? तुम्हाला कळलं वाटतं ते? दीपू मला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? हा, अगं काल रातभर पुन्हा तेच आम्हाला सांगत होता तो. एकदा बजरंग दादाला, एकदा मला. ज्योतीला असं केलं आणि मग मी तसं केलं. ज्योती अशी आणि ज्योती तशी. रातभर त्याचं हेच चाललं होतं बघ. काल त्याच्यामुळेच माझे प्राण वाचले. ते तर वाचणारच ग, पण कुठे लागलं नाही ना हो तुला? फार नाही, जरासं खर्चटले. अगं काय जरासं? केवढं लागलंय तुला? कमळे बघ ग माझ्या पोरीला केवढं लागलंय. हा, होय होय. दे, घ्या चहा घ्या. कपाचा कान तुटलाय, सांभाळून घ्या. सावकाश पी. हा, दुसरा कप नव्हता होय? एकच कप आहे. कप कतडी. दीपक कुठे बाहेर गेलाय का? कोणाच ठाव? तुला ठाव आहे का? हा, लक्षाला ठाव असेल. हा लक्षा कोण? त्यो नाही का आपला टुरिंग टॉकीज वाला? तिला कसं ठाव असणार? घेऊन जा तिला. आणि हे बघ परत या. निवांत येळ काढून ये बर का. आणि हे बघ उठ सूट जीव धोक्यात घालू नगस. अगं प्रत्येक वेळे कोणी जीवाचा जीवलग भेटलच असं नाही. हा, जा घेऊन तिला. चला येते मी. सांभाळू ना. सावकाश ग. अरे 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 तू कशाला हलतोस? हिरोईनचा चेहरा वाकडा असला तरी चालेल, पोस्टर सरळ लागलं पाहिजे. सरळ कर. त्या बाजूने घे. लागलं काय? त्या हिरोईनला हात नको लाव. तो संजय दत्त गोळी घालेल तुला. लक्ष. हिरोईन हाक मारली मला. हॅलो पडल. हे फेस कट होय. आई माझी आई कशाला आली आता? संध्याकाळी शो आहे. अरे दीपू कुठे आहे? ज्योतिताई आली आहे ना त्याला भेटाया. ज्योतिताई कशाला? काल त्यांनी माझे प्राण वाचवल्याबद्दल मला त्याचे आभार मानायचे. आभार मानायचे? मग त्यासाठी तुम्ही कशाला आलात? पोस्टाने पाठवलं असतं चाललं असतं. म्हणजे तुमचे आभार जरा लवकर पोचले असते ना. पोस्ट पण घेऊन आला असता, तुम्हाला नसतं यावं लागलं. नाही, मला त्याला प्रत्यक्षातच भेटायचं होतं. त्याला कुठे लागलं तर नाही ना? नाही अजिबात नाही. तुला काय अक्कल आहे का? काहीतरी बोलते. काय सांगू तुम्हाला, अहो तिची सगळी हाडं पिचून गेली. तो उजव्या कुशीवर वळला तर डावीकडची हाडं वाजत्यात कडकड. डाव्या कुशीवर वळला तर उजव्या साईडची हाडं वाजत्यात खुळखुळ. सगळ्या शरीराचा नुसता खुळखुळा झालाय. हो खुळखुळ. काय बोलताय तुम्ही? कुठे तो? शेतावर आपण ते शेक घेत बसला असेल. तुम्ही लवकर जावा आणि त्याला जोरानं हाक मारा. तो तुम्हाला ओ म्हणाल. जात आहे ना? जा. दीपक.
अशी वरवरची हाक नकोय मला. हृदयाच्या तळापासून साथ घालशील तेव्हाच हा दीपू तुला प्रतिसाद देईल. हे काय रे श्याम, किती वेळ तुला पाणी भरायला? आणि हे तुझं सगळं सामान मी एकटीने उचलून आणायचं काय? पाणी भरतो हे मगाशी घेऊन गेलेलं पाणी स्वतःच प्यायला वाटतं. पाणी भरून झालंय, फक्त बॅटरी चेक करतोय. चला जाऊन बसा. अगर तुम्हारी जगह हम होते तो इतनी देर में हम बंबई पहुंच गए होते, समझे? चुप, जा जाऊन बस. फार बडबड केलीस. हे काय? कुठे चाललात तुम्ही सगळे? कुठे म्हणजे? अगं परत नको का जायला? एवढ्या लवकर? एवढ्या लवकर काय? अगं चांगले 4 दिवस झाले आपल्याला इकडे येऊन. 4 दिवस झाले? हो, 4 दिवस कसे गेले हे कळलंच नसेल तुला. अगं चल लवकर, निघायची तयारी कर तुझी. हा अगं बॅग आण. बॅग? येस, हरी अप. तुम्ही सगळे थांबा, मी आलेच. तू इथे आलीस ते फक्त 4 दिवस मजा करण्यासाठी. ते प्रेम भीम सगळं झूट होतं, नाटक होतं. काय झालं? सॉरी. आता सॉरी म्हटलं ना. मजा आली बघ. गप्प का काहीतरी चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा, चुम्मा दे दे, चुम्मा दे दे, चुम्मा दे दे, चुम्मा दे दे. रघुपती राघव राजा दे दे, चुम्मा दे दे, चुम्मा दे दे, चुम्मा किमी काट चुम्मा दे दे, चुम्मा दे दे, चुम्मा खारट आहे. ए उचके देत काय चुम्मा मागती? यो दीपू दादा बघ कसं करतोय या. काय करतोय? हा यायला फेसकट. अरे दीपू, अरे काय करतोय? काय झालं तुला? वेडर का काय करतोय? काय झालं तुला? काय नाही. कोण काही बोललं का? ती मुंबईची पोरं बोलली का? आता सांग, जाऊन त्यांच्या तंगड्या तोडतोय एकेकाच्या. अरे, त्यासाठी तुला मुंबईला जावं लागेल ना. कशा बाई? ती पोरं कवाच पळाली मुंबईला. हा आता आलं लक्षात. हा का चिल्लाय? का र? ती ज्योती गेली नव मुंबईला म्हणून हा चिल्लाय. लडकी का गुस्सा लकडी पे. माझं नाही ध्यानात आलं. अगं मेंदू आहे का लकडी आहे? तुला सांगतो, यो दीपू त्या ज्योतीच्या प्यारमात पडलाय. काय? ज्योती आली नाही? व्हॉट डू यू मीन? आम्ही तिला खूप आग्रह केला, पण तिने साफ नाही म्हणून सांगितलं. तिची तब्येत बरी आहे ना? हो, पूर्वीपेक्षा जास्तच बरी आहे. म्हणजे तुमची ज्योती एका खेडूताच्या प्रेमात पडले. काय? होय आंटी. ज्योती आंबेवाडीच्या दीपक नावाच्या एका शेतकऱ्याच्या पोराशी प्रेमाचे चाळे करते. शट अप. खबरदार तिच्या विषयी असं काही भलता सलता बोललास तर. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ती माझा विश्वासघात करणार नाही याची मला 100% खात्री आहे. मग हे काय आंटी? जेंटलमन, हा माझा मुलगा श्याम. मला वाटतं तुम्ही सगळेजण याला ओळखताच. हॅलो जेंटलमन. हॅलो. आजपासून आपल्या मराठी अँड मराठी इंडस्ट्रीचं मार्केटिंग डिव्हिजन श्याम सांभाळणार आहे. यंग मॅन वेलकम. हॅलो. अँड जेंटलमन, डोंट वरी. कसलीही काळजी करायची गरज नाही. आपली सध्याची आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार आहे. आंबेवाडीच्या धरण प्रकल्पासाठी आपण जे टेंडर भरलेलं आहे ते टेंडर जर पास झालं तर आपल्याला 5 कोटीची ऑर्डर मिळणार आहे. एक्सलंट. अँड लेट मी टेल यू, आय हॅव नो डाऊट्स, ही ऑर्डर आपल्यालाच मिळणार आहे. कोणत्याही क्षणी सरकारकडून या संबंधी पत्र येईल. एक्सक्यूज मी सर. येस. सॉरी सर, पण हा जोशी बोलाव, काय काम आहे? सर, सरकारनं आपलं टेंडर नापास केलंय. लेट मी सी इट.
याचा अर्थ काय जोशी? सर मला वाटतं आंबेवाडीच्या चीफ इंजिनियरना आपल्या विरुद्ध शेरा मारलेला दिसतोय. कोण आहे हा आंबेवाडीचा चीफ इंजिनियर? हॅलो, हा दिस इज चीफ इंजिनियर डॅम प्रोजेक्ट आंबेवाडी. मी मराठे अँड मराठे इंडस्ट्रीजचा चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर विश्वासराव मराठे बोलतोय. हा बोला. हे पहा, धरणाच्या बांधकामासाठी मटेरियल सप्लाय करायचं आम्ही टेंडर भरलं होतं. हा बरं, मग ते रिजेक्ट झालंय. मी स्वतः रिजेक्ट केले ते. का? कारण तुमचा माल अतिशय निकृष्ट दर्जाचा होता. हे पहा, मागच्या वर्षीचं टेंडर पास झालं होतं. गेल्या वर्षी मी इथे इंजिनियर नव्हतो. ओ आय सी. मग असं करता का इंजिनियर साहेब? तुम्ही मुंबईला याल? नाही, आम्ही तुमचं पूर्ण समाधान करू. सॉरी, मी अतिशय समाधानी आहे. मग समजा मी आंबेवाडीला आलो तर? त्याचा काही उपयोग होणार नाही साहेब. नाही, मी तुमचं समाधान करू शकणार नाही. दॅट्स ऑल. हॅलो. डॅम इट, व्हॉट नॉनसेन्स. हा आंबेवाडीचा इंजिनियर आपल्या मुळावरच उठलेला दिसतोय. सर त्या घोरपड्यांना आता काय सांगायचं? घोरपडे. येस येस येस. सर त्यांच्याकडून आपण 25 लाख रुपये बिझनेस करता घेतले. आय नो. पण सर आता त्यांचा माणूस वसुली करता येईल. डॅड, हे आंबेवाडीचे इंजिनियर म्हणजे मिस्टर दीक्षित तर नव्हेत? तुला काय ठाऊक? अहो, त्यांची मुलगी माझ्या बरोबरच माझ्या कॉलेजमध्ये शिकते. आय सी. डॅड, पाहिलेत तुम्ही तिला? कोण रे? ज्योती दीक्षित हो. अहो, ज्योती दीक्षित ही त्यांचीच मुलगी. आंबेवाडीत 4 दिवस आम्ही त्यांच्याकडेच होतो. अरे मग गाढवा आहे तू, अगोदर का नाही सांगितलंस? अशोक पैलवान म्हणतात मला. येस. घोरपडे साहेबाकडनं आलोय. जोशी, यू मे गो. यस सर. बोला, काय काम आहे? वसुलीसाठी आलोय. घोरपडे साहेबांना सांगा आमचं टेंडर अजून पास व्हायचंय. पुढच्या आठवड्यात या. हे पहा, तुमचं टेंडर नापास झालंय हे आम्हाला ठाऊक आहे. पुढच्या आठवड्यात आमचं टेंडर पास झाल्याचं लेटर येईल. कशावरून? तुम्ही काय सरकारचे जावई आहात? मी नाही, पण माझा मुलगा होणार आहे. म्हणजे? आंबेवाडीच्या धरण प्रकल्पावरच्या चीफ इंजिनियरच्या मुलीशी त्याचं लग्न होणार आहे. ठीक आहे, मी घोरपडे साहेबांना जाऊन सांगतो. पण लक्षात ठेवा, हा शेवटचा वायदा आहे. हा जर वायदा चुकला तर आमच्या साहेबांना माहिती आहे 25 लाख रुपये कसे वसूल करायचे. येतो मी. डॅड, तुम्ही आता जे बोललात ते खरंय? माझं ज्योतिषी लग्न? येस. पण ते कसे शक्य आहे? का? ज्योतीचं तर आंबेवाडीच्या एका शेतकऱ्यावर प्रेम आहे. मग तू आंबेवाडीत जाऊन काय केलंस? आंब्याचं लोणचं घातलंस? इडियट. पण डॅड, शट अप. आता कोणत्याही परिस्थितीत ज्योतिषी तुझं लग्न झालंच पाहिजे.